आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. नाही, मी एकटाच होतो. पण मी म्हणतो की तुम्ही एकटे नव्हतात, तुमच्या बरोबर तुमचा आणखीन एक पार्टनर आहे. आपल्या माणसाने मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीच फायदा नाही झाला. जी माझी हक्काची वीणा होती तीच आता माझी नाही. आता या बाहेरच्या जगात राहून मी काय करू, म्हणूनच मी स्वतःला अटक करून घ्यायला लागलो. हे सगळं तुम्ही कोणाच्या तरी म्हणण्यावरून केलंय. आजही वीणा तुमच्याकडे येऊ शकते पुन्हा. साहेब, मला फक्त एक संधी हवी आहे. बघूया काय होतंय ते. ताई ताई अगं आम्हाला नितीन भेटला होता. कुठे? पोलीस स्टेशनच्या बाहेर. ताई ताई अगं आम्हाला नितीन भेटला होता. कुठे? पोलीस स्टेशनच्या बाहेर. हो, तो स्वतः पोलीस स्टेशन मध्ये आला होता आणि तो स्वतःहून अटक करून घ्यायला सुद्धा तयार आहे. हो, आणि त्याला केलेल्याचा पश्चाताप आहे. ताई, मला असं वाटतं की तू खरंच त्याचा विचार करायला हवा, कारण त्याची वागणूक आता पूर्णपणे बदलली. हो ताई, जर नितीन आता सावरला नाही ना, तर पुढे त्याचं काय होईल सांगता येणार. तू त्याला सुधारण्याची एक संधी दे, नाहीतर तो त्याच्या विचारचक्रात इतका गुरफटून जाईल की उद्ध्वस्त होईल. हो ताई, मला असं वाटतं की तू त्याचा विचार करावा. ताई अगं, कसला विचार करतेस? अनु, जर आपण आपली कंप्लेंट मागे घेतली तर पोलीस नितीनला सोडतील ना? म्हणजे प्रयत्न करायला काय हरकत आहे? तुला माहितीये, निशाचा दादा पोलीस इन्स्पेक्टर आहे. काय सांगतेस? हो अगं, तिचा दादा इन्स्पेक्टर आहे. चल, निघूया आपण.
अक्षयची आई आमच्या घरी येऊन गेली. अरे वा, म्हणजे सगळं ठरलं तर. हो, अगदी पक्का निर्णय ठरला. अरे वा, मग वाट कशाची बात आहे? आनंदाची बातमी आहे. लग्न उरकून टाका म्हणावं. हो, काय आहे, अनुची आई अष्टविनायक दर्शनाला गेली आहे. हा, हा. ती आल्यावर बघू. त्या आठवण दर्शनला गेले आहेत ना. हो. बाकी काय म्हण गजा भाऊ, आता सगळं काही अगदी शुभ व्हायला प्रारंभ झालेला आहे. अरे, शुभ व्हायला प्रारंभ झालाय म्हणता म्हणता काहीतरी अरिष्ट कोसळेल अशा घटना घडतात. अरे बाबा, काय घडायचं ते घडू दे, पण तू स्वतः कसली वाच्यता करू नकोस. आणि हे बघा, जे काय व्हायचं असतं ना ते चांगलं होणार आहे असं समजायचं, म्हणजे सर्व गोष्टी अगदी चांगल्याच होतात. अरे एवढं करून एखादी वाईट घटना घडली असेल तरी ती शुभ व्हायला वेळ लागत नाही बाबा. आता हा योगायोगच म्हणायचा. पुन्हा ते नको रे नको, निगेटिव्ह बोलू नकोस. जोशा, आयुष्यानं मला इतकं वजा केलंय की मी आता बेरीज विसरून गेलोय. अरे आम्ही आहे ना तुला त्या बेरीज शिकवायला. कळलं? तेव्हा बी पॉझिटिव्ह गजा भाऊ, बी पॉझिटिव्ह. बरं, तुम्ही म्हणाल तसं. गजा भाऊ, तू अनुच्या आणि अक्षयच्या लग्नाविषयी त्यांच्याशी व्यवस्थित सगळं बोलला आहेस ना? हो, मी त्याला खडसावून सांगितलं की म्हटलं काय अपेक्षा असतील त्या आधी सांगा, मग लग्नानंतर आम्हाला त्रास होता का म्हणे. बरं, मग त्या म्हणाल्या की आम्हाला अनु पसंत आहे, आमची काही अपेक्षा नाही. अरे बाबा, अपेक्षा असेलच, कारण लग्न कसं अगदी थाटा मारतात आणि धूमधडाक्यात झालं पाहिजे काय. अरे म्हणून तर मी त्यांना आधीच सगळं क्लिअर करून घेतलं. बरं, मग आता तारीख कधी नक्की करायची? आता अनुची आई अष्टविनायक दर्शनाहून परत आली की त्यांच्या गुरुजींना सांगून तारीख काढतील ते. अरे हो, पण बाकी ते लग्नपत्रिका आणि बाकीची सगळी तयारी झाली आहे ना? हो, ती सगळी तयारी झाली आहे. छान आहे, म्हणजे सगळं अगदी कसं आनंदात चालू आहे. हो हो हो. गजा भाऊ, आता हे अनुचं आणि अक्षयचं झालं, आता विणाचं काय? मला वाटतंय तू एकदा नितीन रावांशी बोलून घे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणतात तर मी नितीन रावांशी बोलून घेतो. करेक्ट. छान होईल. सर. अरे तुम्ही? सर, आम्ही नितीन विरुद्ध लिहून दिलेली कंप्लेंट मागे घ्यायची. मला अंदाज होताच. काही हरकत नाही, मला जे हवं होतं तेच घडतंय. तुम्ही तुमची कंप्लेंट मागे घेऊ शकता. थँक्यू सर. सर, मी नितीनला भेटू शकते का प्लीज? हो हो. थँक्यू. ताई, तू या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कर, आम्ही बाहेर थांबतो. ठीक आहे. चल चल. हवालदार, नितीन शिंदेला बाहेर काढा. नितीन, इथे सही कर.
साहेब सयाजी. इन्स्पेक्टर अरे नितीनराव तुम्ही आमच्या आधी येते कमाल आहे. असते आत नाही गेलं त्यांची सुटका झाली आहे. अरे वा चांगलं झालं. आणि हे काय विडा तूच होता इकडे. प्लीज तुम्ही माझं नाव घेऊ नका. या म्हणजे आता नाव घेणं सुद्धा गुन्हा असेल तर नाही घेत. सयाजीराव. बोला नितीनराव काय म्हणताय. सयाजीराव मला माफ करा. मी तुम्हाला दिलेला शब्द पाळू शकलो नाही. करायचं होतं असं. बचेंगे तो और भी लढेंगे काय. बरं येऊ मी. या थँक्यू सर. वेलकम. म्हणजे तुम्ही इन्स्पेक्टर. ते मी तुम्हाला नंतर सांगेल. मला सांगा तुम्ही मी सांगितलेलं काय केलं. नाही झालं पण काही म्हणा. दिनकर एक चांगला माणूस होता. तुम्ही काही कारण नसताना त्याला मारलं. तो मेलेला नाही आहे. काय जिवंत आहे. तो बघा. मनस्विनी
बघा बिचारा गुपचूप उभा आहे बॉसची वाट बघत. काय कमाल करता राव तुम्ही. अहो त्याला मारून टाकलं असं सांगितलं. मला माहिती आहे माझा जीव जायची वेळ आली होती. तर माझ्यावरती हल्ला केला तर मी त्याला असंच सोडू? नाही बरोबर केलं तुम्ही, योग्य केला. कळलं ना? आता तर चांगलंच कळलं. तरी मी हाच विचार करायचो की आमच्या सगळ्या गुप्त खबरी तुम्हाला कशा काय लागायच्या? हा मिळालं, प्रश्नाचं उत्तर मिळालं ना? हो मिळेल ना. पोलिसांच्या हात खूप लांब असतात. ते शोध घेतल्यानंतर ते गुन्हेगाराला पकडल्याशिवाय राहणारच नाहीत. सयाजीराव, बोला ना. दिनकरने आणि तुम्ही केलेले गुन्हे सर्व त्यांनी कबूल केलेत. तेव्हा आता पळवाटा शोधण्याच्या मागे लागू नका. नाही इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही हे अजिबात योग्य केलं नाही. आमच्याबरोबर लपवाछुपी खेळलात. सांगायचं आधी की मी इन्स्पेक्टर आहे म्हणून. काय तुम्ही समजण्याच्या खूप पलीकडे गेलेलात, त्यामुळे काही उपयोग झाला नसता. बाय द वे, तुम्ही तुमचा वकील बोलावू शकता. अच्छा. हो मी बोलणारच आहे. तिथल्याकडनं काय वधवून घेतात ते नाही एकदा बघतो. हवालदार, याला 8 टाका. कशाला कशाला त्रास देतो? मी जातो ना. साहेब मला माफ करा साहेब, माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता साहेब. वीणा, माझं खरंच खूप चुकलं. मला क्षमा कर. तू तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे, पण आपण नितीन प्लीज, तू फक्त लग्नाविषयी बोलू नकोस, कारण तो निर्णय मला आत्ता नाही घेता येणार. तेवढी स्ट्रॉंग मी नाही आहे. मला थोडा वेळ हवा आहे. पण तू काळजी घे स्वतःची. येते. आयुष्यात मी असंख्य संकट पाहिली. प्रत्येक संकट आलं ते माझ्या संसाराची सुरुवात होण्याआधी. एकच संदेश घेऊन, जो माझ्या मनात नेहमीच राहिला. मी सौभाग्यवती होणार की नाही, कदाचित म्हणूनच मी मनातल्या मनात संसाराची स्वप्न रंगवत राहिले. मनस्विनी, आणि म्हणूनच मी मनस्विनीच राहिले.